ह्या लाईव्ह सेशनमध्ये मी मनपूर्वक स्वागत करते विश्वप्रयोग क्रिएशन्सच्या वतीने. आजचा आपला जो एपिसोड आहे तो आहे आषाढी एकादशीच्या निमित्ताने आणि त्याच निमित्ताने आम्ही आज तुमच्याशी खास गप्पा मारणार आहोत आणि आमचे सगळे रसिक प्रेक्षक तुम्हाला ऐकण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. तर माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा असणार आहे की सध्या आपण ह्या कोरोना व्हायरसच्या संकटातून जातोय आणि आषाढी एकादशी किंवा आपले सगळे सणवार आहेत ते आता येत आहेत, जवळ येत आहेत, पण जसे आपण इतर वेळेस साजरे करायचो तसे आपल्याला ह्यावेळेस नाही करता येणार आहे. मग त्याच्यावरती त्याच्या संदर्भात तुमची भावना काय? उत्सवाचं स्वरूप बदलतंय, कारण परिस्थिती अशी आहे जेव्हा आपल्याला तो सेलिब्रेशन हे त्या सेलिब्रेशन या स्वरूपात नाही करता येणार, हे मान्य आहे. पण जे असतं ना की आपण मनाने त्या परमेश्वराच्या जवळ असणं, त्याच्यासाठी हा उत्तम मार्ग आहे. कारण त्या जत्रेच्या गोंधळामध्ये आपण कितीसे एकाग्र असतो आध्यात्मिक दृष्टीने. तर आता ही संधी आहे, यावेळी अशा तऱ्हेने एक अनुभूती घेता येईल आपल्याला की सोहळा उत्साहाच्या दृष्टीने असा सोहळा नसेल, पण एक अंतरी सोहळा रंगलेला असेल, असं आता आपल्याला यावर्षी अनुभूती घेता येईल. हो, मगाशीच मी म्हटलं त्या संदर्भात की यावेळेस आपण मानव मानव रूपी नाही आपल्याला सहभागी होता येणार आहे, पण आपल्या मनाने कधीच त्या बरोबर. वारीचा सोहळा साजरा करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. मोहन जोशी आणि सुबोध भावे यांच्यावरती चित्रित झालेला चित्रपट आहे पुष्पक विमान, जो विठ्ठलाच्या भक्तीवर आधारित चित्रपट आहे. तर त्यातली जी विठ्ठल भक्तीवरती आधारित गाणी आहेत ती तुम्ही लिहिलेली, पण बरेचदा असं होतं की पानावर लेखणीतून एखादी गोष्ट साकारण्यासाठी ती आधी आपल्या मनात अवतरावी लागते, तेव्हाच ती त्याच्यावरती मनापासून साकारली जाते. आणि ह्या पुष्पक विमानामधली जी पण गाणी आहेत ती आम्ही ऐकलेली आहेत, ती थेट आमच्या मनाला भिडतात. तो विठ्ठल थेट आम्हाला त्या गाण्यांमधून बघायला मिळतो, ऐकायला मिळतो. पण त्याच्यासाठी आधी तुम्हाला त्या विठ्ठलाप्रती समरस व्हावं लागलं आणि तेव्हा तो तुमच्या गाण्यांमध्ये, तुमच्या शब्दांमध्ये उमटला. तर तो सगळा प्रवास काय होता? त्या चित्रपटाचा जो कॉन्सेप्ट होता, जी संकल्पना होती, त्यामध्ये ते जे आजोबा आहेत, तो मोहन जोशीने जे कॅरेक्टर केलं तात्या, ते एक कीर्तनकार आहेत आणि कीर्तनातील निरूपणाशी ते इतके एकरूप झालेले आहेत की त्यांना कुठेतरी विश्वास आहे की तुकोबा त्यांच्यासाठी पुष्पक विमान घेऊन येणार आणि त्यांना पुष्पक विमानाचा प्रवास घडणार. हे छोटस कथानक आहे आणि त्यांची एक आयुष्यातली अखेरची मनाशी इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांचा नातू त्यांना मुंबई ते पुणे विमान प्रवास घडवतो. असा एक सोपा साधा गोड संकल्पनेवरती हा चित्रपट आहे. तर त्या चित्रपटामध्ये तो मुळात जळगावचा त्या व्यक्तीचा बेस आहे आणि तो कीर्तनकार आहे. त्यामुळे गाणी लिहितानाही त्याच्यामध्ये कीर्तनातले रेफरन्सेस किंवा कीर्तनातल्या ओळी किंवा कीर्तनाची म्हणजे अभंगाची शैली आणि काही गाण्यांमध्ये जे जळगावचे स्पेसिफिक टर्म्स असतात ते, असं ह्या सगळ्याचा अभ्यास करूनच ते लिहावं लागलं. अभ्यास हा ही दुसरी गोष्ट झाली, पण मुळात ती अनुभूती येणं खरं आहे. तर त्याच्यासाठी जे मी असं बरेचदा म्हणतो की अभिनय हा परकाया प्रवेश असतो, तर लेखन हा परचित्त प्रवेश असतो. त्यामुळे आपल्याला त्या कॅरेक्टरमध्ये जावं लागतं, त्या कॅरेक्टरची त्या त्या परिस्थितीमधली आणि त्या मनस्थितीमधली ती आपण जर ते अवस्था समजून घेतली तर आपल्याला त्या ओळी साधारणपणे जर तुमच्या संवेदनशीलतेवरती आणि तुमच्या सरावावरती पण आहे या गोष्टी, पण त्या सुचायला लागतात आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हातात फक्त जास्त चांगल्या निवडणं एवढंच उरतं. खूप अचूक आणि चोख गोष्ट तुम्ही सांगितली, कारण मी बरेच कवी पाहते की ज्यांच्या ओळी फक्त कागदावरती उमटलेल्या असतात पण त्याच्यात भावच नसतात. पण मग ही खूप एक अगदी उत्तम गोष्ट सांगितली की त्याच्याशी समरस होणं गरजेचं असतं, तेव्हाच त्या ओळींमध्ये सुद्धा तो भाव ओतला जातो. तर हे खूप मार्गदर्शनपर तुम्ही बोलला. आणि दुसरं आणखीन एक मला तुम्हाला असं विचारायचंय की काही वर्षांपूर्वी 4 मित्र भेटतात आणि त्या मित्रांच्या
एक खूप छान मिश्किल हास्य आलंय तुमच्या चेहऱ्यावर, म्हणजे तुम्हाला माहितीये की मी काय विचारणार आहे. हो. चार मित्र भेटतात, त्या मित्रांच्या विचारांमधून एक विचार, कवितांची मैफिल हा कार्यक्रम साकारला जातो आणि तो आजही सुरू आहे. पण मग तो सगळा कार्यक्रमा मागचा विचार काय होता? काहीही नाही, म्हणजे मित्रांची मैफल हा जे तुम्ही म्हटलात ना, तोच विचार होता की चार मित्रांची मैफिल जरा 40 मित्रांची करून बघू, मग 400 मित्रांची जमली तर करून बघू. एवढा साधा विचार होता, दुसरं काही नाही. आणि त्या काळी म्हणजे जेव्हा ही संकल्पना आमच्या डोक्यात होती तेव्हा असे कवितांचे फारसे कार्यक्रमही नसायचे. आतापासून 11 वर्षापूर्वीची गोष्ट आहे साधारण. 2007 बरोबर, 11-12. तर तेव्हा तेवढं काही नव्हतं, कार्यक्रम नसायचे कवितांचे. स्वरचित कवितांचे तर फारसे नाहीच. यांचे ऑब्व्हियसली आपल्या आधीच्या पिढीतले जे कवितांच्या गावाजावीचे कार्यक्रम तेव्हा थांबलेले होते आणि संदीप सलीलचे कार्यक्रम चालू होते, आयुष्यावर बोलू काहीचे, पण त्याच्यामध्ये संगीतही होतं अर्थात. त्यामुळे फक्त कवितांचा असा कार्यक्रम नव्हता. हम्म. आणि मी, मंदार, प्राजक्त, आम्ही असे आज जी नावं आहेत ती नावं तेव्हा नव्हती आम्हाला, म्हणजे त्या नावाला ते वलय नव्हतं. मंदार चोळकर हा गीतकार नव्हता, समीर सामंत हा गीतकार नव्हता, प्राजक्त देशमुख हा नाटककार नव्हता. आम्ही फक्त मित्र होतो आणि एकमेकांशी जी ट्युनिंग जमलेली होती त्या त्या ट्युनिंगची ही एक गंमत आहे की कट्ट्यावरती चार मित्र जमले आणि ते मित्र गप्पांच्या ओघामध्ये वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत जातात आणि त्या वेगवेगळ्या विषयावरच्या कविता सादर होतात. एवढं साध्या सोप्या सरळ कॉन्सेप्टने हा कार्यक्रम. आणि करतानाही हे विचार नव्हता केला की याचे किती प्रयोग करू, कुठे प्रयोग करू. आणि होता होता तो महाराष्ट्राबाहेर जवळपास त्याचे म्हणजे आतापर्यंत त्याचे आम्ही 11 एक वर्ष कार्यक्रम करतोय आणि अजूनही त्याच्या डिमांड काही संपत नाहीये. तर हे झालं, पण आता त्याच्यानंतर मग आता आम्ही पुढे वेगवेगळी कामं हाताशी यायला लागली. मंदारकडे, माझ्याकडे, प्राजक्त देवबाभळीमुळे प्राजक्तची एक ओळख निर्माण झाली आणि प्राजक्त आता नवीन नवीन प्रोजेक्ट्स त्याच्या हातात आहेत. तर त्यामुळे आता आता तेवढा वेळ देताही येत नाहीये. आणि तो तो जो एक ऑडियन्स होता, जो चार मित्र फक्त बघायला यायचा, तो ऑडियन्सही आता आम्ही मिस करतो. आता ते चार चार सेलिब्रिटी वगैरे बघायला येणारा ऑडियन्स नको असतो आम्हालाही. आम्हाला तो तो मित्रवाले ऑडियन्स. मनापासून दाद हो. देणारा ऑडियन्स. म्हणजे ती त्या कवितांचे कार्यक्रम ऐकताना मी कुठली गाणी लिहिली हे डोक्यात ठेवून येणारा प्रेक्षक नको असतो. तो फक्त कवितांचा प्रेक्षक असावा अशी अपेक्षा असते. पण मग हे जे बदलतं स्वरूप आहे ते कशामुळे आहे असं वाटतं? नाही, ते स्वाभाविक आहे. कधीही कुठल्याही बाबतीत तुम्ही म्हणाल तर कवितेपेक्षा संगीताचा प्रेक्षक वर्ग, गाण्याचा प्रेक्षक वर्ग हा मोठाच असणार आहे. कारण हम्म. कवितेला भाषेच्या मर्यादा असतात, संगीताला भाषेच्या मर्यादा नाही आहेत. संगीत हे जास्त प्रभावी माध्यम आहे. आज आपण एखादं हम्म. तामिळ किंवा तेलुगू गाणंही गुणगुणतो, आपल्याला अर्थ कळला नाही तरी. ही संगीताची बरोबर. ताकद आहे. त्यामुळे जेव्हा शब्दांना सूर मिळतो तेव्हा त्याचा ऑब्व्हियसली प्रेक्षक वर्ग वाढतोच वाढतो. आपण काहीच करू शकत बरं. नाही त्या बाबतीत. तुम्ही म्हणालात की जो विचार, कवितांची मैफिल हा जो कार्यक्रम आहे त्याचं तुम्ही एक छोटासा रोप लावलं, त्याचा आज आम्ही सगळेच वटवृक्ष होताना पाहतोय. तर हे सगळे कार्यक्रम करतानाचा एखादा मजेशीर किस्सा काही आठवतोय का? बरेच आहे, बरेच. म्हणजे कार्यक्रम कार्यक्रमाच्या अगोदर, कार्यक्रमाच्या नंतर असे बरेच किस्से घडत. आणि कार्यक्रमात काही घडतात ते असे की जो एक रिपीट ऑडियन्स येतो आपल्याला. आणि हम्म. एक गंमत असते ना कवितेची, कविता सादर करतानाची एक गंमत असते की त्या पहिल्या काही कवितांनंतर कविता एका अशा टप्प्याला येते की जो अनपेक्षित असतो आणि मग तिकडे प्रेक्षकांची दाद वगैरे मिळायला लागते. आणि मग एखादा रिपीट ऑडियन्स असला ना तर ती ओळ अशी पटकन आधीच बोलून जातो. तर ती एक गंमत वेगळी असते. मग तिकडे आपल्याला काहीतरी एक त्याचा एक किस्सा बनवावा लागतो, एखादा पंच घ्यावा हो. लागतं तिकडे. आपल्या बरोबर. आपल्या हातातली काही एक हुकमी दाद चुकलेली असते, कारण त्या प्रेक्षकांनी आधीच ते म्हणजे आधीच बोलून. अतिउत्साही प्रेक्षक असतात. असे कधी कधी घडतं. त्यामुळे जनरली आम्ही विचारच्या कार्यक्रमात रिपीट कविता फार कमी घ्यायचो. प्रत्येक कार्यक्रमात काही ना 3-4 नवीन कविता असायच्या. त्यामुळे तो एक हम्म. प्रयोग रंगत जातो. हो. आणि तुम्ही कवी आहात, लेखक आहात. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की सध्याची जी युवा पिढी आहे त्यातनंही बरेच लेखक जन्माला येतात, बरेच कवी जन्माला येतात. तर त्यांना, तुम्हाला त्यांच्याकडे बघताना, ह्या पिढीकडे बघताना तुम्हाला त्यांना काय सांगावंसं वाटतं?
घाई करू नका, सगळ्यात महत्वाचं. कारण आता सोशल माध्यम जे आहे, समाज माध्यम, सोशल मीडिया, त्याच्यामुळे झालं असं की तुम्हाला लगेच एक ग्रुप जमा होतो, तो ग्रुप तुमचं कौतुक करायलाच लागतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये प्रचंड समाधानी होतात, संतुष्ट होतात आणि मग तुम्ही त्या ग्रुपच्या पलीकडे जायची हिंमतही करत नाही. तर हम्म. ती केली पाहिजे, पण त्याच्या आधी स्वतःला जोखलं पाहिजे आणि त्याच्यासाठी इतरांना वाचलं पाहिजे. तुम्ही किती चांगले कवी आहात याच्याहून कैक पट जास्त महत्वाचे तुम्ही किती चांगले रसिक आहात. कारण ज्या हम्म. क्षणी तुमच्यातली रसिकता संपली त्या क्षणी तुमच्यातलं साहित्य संपलं असं मला वाटतं. जोपर्यंत हम्म. मला हम्म. दुसऱ्यांच्या कवितांचा आस्वाद घेता येतो, आनंद घेता येतो, तोपर्यंत माझ्या कवितांमध्ये मी आनंद देण्याचं काम करू शकतो. जर जे गोष्ट मी घेऊच शकत नाही ती मी देऊ शकणार नाही. त्यामुळे जोपर्यंत खरंय. तुम्ही एक रसिक म्हणून आनंद घेत नाही, जीवनाचा आस्वाद घेत नाही, तोपर्यंत तुमच्या कृतीतून तुम्ही आनंद देऊ शकणार नाही. ते एक आहे. आणि व्यक्त होत राहा. कधी यश अपयश या गोष्टीची फारशी पर्वा करू नये. स्वानंद असतो स्वतःचा लिखाणामध्ये, जे दुसऱ्यांना मिळालं नाही असं एक माध्यम कलाकाराला मिळालं असतं. मग ते शब्दाचं असो, ते सुराचं असो, ते संगीताचं असो, अभिव्यक्तीचं एक माध्यम, सुंदर माध्यम कलाकाराला एक ब्लेसिंग आहे, ते एक आशीर्वाद आहे, तो मिळालेला आहे, ते वरदान आहे. तर त्याचा गर्व करू नये, ते दान आहे हे समजून घ्यावं. तो देणारा दाता आहे, आपण याचक आहोत, आपल्याला ते दान मिळालंय त्याचा गर्व करू नये. पण ते मिळालंय त्याच्यावर त्यातून आपण आनंद जगाचा द्विगुणित करावा. जग सुंदर आहे, आपल्याकडून त्या सौंदर्यामध्ये थोडीशी भर घालता आली तर घालावी, एवढंच. खूप सुंदर तुम्ही इथे आम्हाला सांगितलं. आणि तुम्ही म्हटलं की कुठल्याही लेखकाने, कुठल्याही कवीने किंवा कला क्षेत्रात जे पण येऊ पाहतात, ज्यांना या क्षेत्राची आवड आहे, त्यांनी वाचन खूप केलं पाहिजे आणि हे खूप योग्य आहे. ऑब्झर्वेशन, नॉट नॉट नेसेसरी वाचन, ऑब्झर्वेशन, निरीक्षण. तुम्ही मग ते पुस्तकातून निरीक असो, ते जगण्यातून असो, ही दृष्टी असावी कायम. तुम्ही साहित्याबद्दल आता म्हणत होतात, तर हा. साहित्याबद्दल बोलत असताना वपू आहेत, महाराष्ट्राचे वाल्मिकी आपण ज्यांना मानतो ते माडगुळकर आहेत, त्याच्यानंतर पु ल देशपांडे आहेत. तर ह्या सगळ्याच मोठमोठ्या साहित्यिकांपैकी म्हणजे प्रत्येकाचीच एक आपली आपली जागा आहे. पण ह्यापैकी कुठला साहित्यिक तुम्हाला जास्त खुणवतो आणि त्यांच्या विचारांचा तुमच्यावरती पडला? अर्थात पु ल देशपांडे. जे माझं अख्खं बालपण त्याच संस्कारात घडलेलं आहे. अं, हम्म. जे 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 काही पुलंनी लिहिलं ते सगळं मला असं जवळपास तोंडपाठ आहे. इतकं ते अरे माझ्यामध्ये ते बापरे. इतकं ते माझ्यामध्ये समावलेलं आहे. आणि त्या सोबत जे तिथून मी शिकलो, हम्म. ती महत्वाची गोष्ट अशी की विनोदी लेखनामध्ये, समज जे कुठल्याही लेखनामध्ये, फॉर दॅट सेक, की कोणाला दुखावलं जाऊ नये. जो आपल्याला दोष दाखवायचा आहे हे नक्की, पण तो दोष दाखवताना समोरच्या व्यक्तीला एक व्यक्तिगतरित्या दुखावू नये, हे कसब आहे. म्हणजे आचार्य म्हणतात तसं की विनोदाचं दुधारी शस्त्र ज्याच्या हातात असतं त्याला ते शस्त्र चालवताना त्याच्यामध्ये शल्यचिकित्सकाचं कसं बसावं, खुन्याचं नाही. तो अरे. सुराच आहे माझ्या हातात, पण त्या सुराने मला सर्जरी करता आली पाहिजे, मर्डर त्याच्यासाठी सुरा कोणी वापरेल. तर ते कसब, तो संयम आणि ती कला, ती स्किल, हे पुलंच्या साहित्यातून मी शिकलो. अगदी खरं आहे. आणि आणखी मला पुढे जाऊन असं म्हणायचं की एवढे छान कवी आज इथे आलेले आहेत, तर त्यांना मी असंच नाही जाऊ देणार. तर आमच्या रसिकांसाठी एखादी छान कविता तुम्ही सादर कराल? हिंदी, मराठी आणि कुठला विषय, काय, कशी, साधारण तुम्हाला काय आवडेल सांगा, म्हणजे तसं. जर विठ्ठलाच्या वरती आधारित असेल तर आम्हाला आवडेल, किंवा कुठली जी तुमच्या मनाची आहे आणि सध्या सिच्युएशनला ती, जे काही लॉकडाऊन सुरू आहे किंवा काही सिच्युएशन आता जी आहे त्यावर अं, आधारित असेल तरी आम्हाला आवडेल. मग दोन्ही ऐकवतो, कारण विठ्ठलावरती माझी कविता आणि पुष्पक विमानच्या योगाने जी काही गाणी लिहावी लागली मला, म्हणजे लिहिली मी, तर त्यामधलं हम्म. माझं सगळ्यात आवडतं गाणं, जे हा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही युट्यूबवरती सर्च करून ऐकूही शकता. शौनक दादांनी ते गायले, शौनक अभिषेकींनी, नरेंद्र भिडेंनी त्याला संगीत दिलंय. हम्म. सिच्युएशन अशी आहे की त्या आजोबांचा विमान प्रवास आता होणार नाही,
हे जवळजवळ नक्की झालंय. आणि परमेश्वराची हाक तर मला ऐकू येते, पण परमेश्वर मला बोलवत नाहीये, असं ती जी एक सिच्युएशन आहे ना, त्याच्यामध्ये जी एक विरक्ती येते माणसाला. त्या विरक्तीमध्ये जो जो भक्त आणि परमेश्वराचा संवाद, यामध्ये एक हक्काचं नातं असतं. त्याच्यामध्ये तो परमेश्वरावरती रागवूही शकतो, चिडूही शकतो. जनाबाईंनी तर अभंगामधून शिव्या घातल्यात, त्यामुळे ते नातंच वेगळं हो. असतं. हो. तर त्या त्या भाषा शैलीत, त्या ओघात लिहिलेले हे आहे की, नको वेळ काढू आता धीर नाही, परब्रह्म रूप तुझे दावी लवलाही. नको वेळ काढू आता धीर नाही. वाचली न गीता देवा रचिली न गाथा, वाचिली न गीता देवा रचिली न गाथा, तुझे चरणाशी माथा इतुकी पुण्याई. आता धीर नाही, आता धीर नाही. मिटू पाहती लोचने होती तुझे भास, राखलेत तुझ्या पायी फक्त 4 श्वास. मिटू पाहती लोचने होती तुझे भास, राखिलेत तुझ्या पायी फक्त 4 श्वास. लेकीचे जीवाला जशी माहेराची आस, सरो सासुरवास माझा बोलावी गे माई. आता धीर नाही. नको दाऊ आशा देवा रमवू नको जीव, नको दाऊ आशा देवा रमवू नको जीव. नको तुझी करुणा देवा, नको तुझी कीव, नको तुझे पंढरपूर, नको तुझी काशी. नको तुझी मोक्ष मुक्ती ठेव तुझ्या पाशी. नको तुझे गंध आता, नको तुझी माळ, नको तुझे नाम देवा, नको तुझा टाळ. नको बोलू काही आता, नको नको काही, भले जगणे बोलावी गे माई, बोलावी विठाई. आता धीर नाही. क्या बात, क्या बात. हे खूपच सुंदर. हे गाणं ऐका तुम्ही, युट्यूब वरती तुम्हाला ऐकायला मिळेल. आणि ते शौनक दादांनी, शौनक अभिषेकी अर्थात, त्यांनी ज्या लेवलवरती हे गाणं, या गाण्यासाठी आम्हाला सर्वांनाच, म्हणजे संगीत, गीत, गायन या सगळ्याच रेडिओ मिर्चीचं नॉमिनेशन होतं त्या वर्षीचं. क्या बात. अतिशय सुंदर गाणं आहे, तर ते गाणं नक्की ऐका. अजून एखादी कविता ऐकवायची आहे का? अर्थात. हा, ओके. ओके. एखाद्या प्रश्नानंतर बोलूयात का? प्रश्नानंतर म्हणजे काय ना, कविता ही प्रश्नावरती सुचते, त्यामुळे तसं आणि त्याच्यासाठी कुठलाही प्रश्न चालतो. म्हणजे कसं चाललंय, काय चाललंय, कसे आहात, असं जरी विचारलं ना, तरी लोक सहज विचारतात कसं चाललंय. प्रश्न अगदी सहज असला तरी नेमकं उत्तर सापडत नाही, आणि उगाच ठीक चाललंय म्हणून प्रश्न टाळायला आवडत नाही. त्रास याचा होतो. निम्म अधिक आयुष्य सरलं तरी नवीन स्वप्न पडत राहतात. शिणल्या रात्रींना जागा ठेवतात, पापणी आड रडत राहतात. बाकी कसं चाललंय याचं नेमकं उत्तर देता येत नाही. बाकी कसं चाललंय याचं नेमकं उत्तर देता येत नाही. आणि स्वप्न विकायचीच असं ठरवलं ना, तरी झोप विकत घेता येत नाही. क्या त्रास बात. याचा होता. बाकी सारं शांत निवांत, तरी आत कुठेतरी रण माजलंय. सुजलाम सुफलाम धरतीवरती कसलंस विषारी तण माजलंय. गरिबाची ढोर कातडी जेव्हा सरंजामी मोजड्यांना डौल देते, आणि जेव्हा लोकशाहीच बहुमताने हुकुमशाहीला कौल देते, तेव्हा कसं चाललंय याचं नेमकं उत्तर कळत नाही. आणि वाळलेलं शेत अश्रूत भिजवलं की जाळायचं म्हटलं तरी जळत नाही. त्रास याचा होता. बाकी मनात असतं कधीतरी तुझ्या गुणांचा एक भाग व्हावं. मनात असतं कधीतरी तुझ्या गुणांचा एक भाग व्हावं. अगदी तुझ्या गालावरलं हसू नाही, तर किमान तुझ्या नाकावरला राग व्हावं. पण जे मनात असतं ते जगाला पटत नाही. आणि मग कसाही गुण, कितीही भाग, तरी समीकरण सुटत नाही. मग त्रास याचाही होतो. बाकी सारी सुंदर चित्र, घर, परिवार, सोबती, मित्र, कविता, गाणी, नाटक, सिनेमे, कौतुक, पुरस्कार, प्रशस्ती पत्र, सारी सारी सुंदर चित्र. पण तरीही सांगतो कसं चाललंय हा प्रश्न व्यर्थ आहे. तरी सांगतो कसं चाललंय हा प्रश्न व्यर्थ आहे. जे चालले ते श्वास थांबण्यापूर्वी काही घडलं तर अर्थ आहे. त्रास याचा होत, त्रास याचा.
खूपच सुंदर, खूपच सुंदर. म्हणजे एखाद्या मानवी मनामध्ये काय भावना सुरू असू शकतात याचं अगदी चोख उदाहरण म्हणजे ही कविता आहे. तुम्ही दोन्ही कविता ऐकवून आमच्या प्रेक्षकांना ऐकवलं त्याबद्दल खरंच मनापासून खूप आभार. खूप वेळ आमचे प्रेक्षक तुमची कविता ऐकण्यासाठी उत्सुक होते. या पुढे जाऊन मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते की एक चित्रपट आहे. त्या चित्रपटामधलं एक गाणं आहे. ते माझ्या अत्यंत जवळचं गाणं आहे. आणि बरेचदा आपल्याला असं होतं, की आपण एखादं गाणं ऐकतो, पण कधीतरी आपल्याला माहिती नसतं, की ह्या गाण्याचे गीतकार किंवा ह्या गाण्याचे कवी जे आहेत, ज्यांनी लिहिलंय, ती ही व्यक्ती आहे. पण ज्यावेळेस मी हे पाहिलं म्हणजे मला माहिती होतं तुमच्याबद्दल, की पुष्पक विमान आहे, कट्यार काळजात घुसली आहे, त्याच्याकडे सुद्धा मी येणार आहे. ह्या सगळ्या कलाकृती तुमच्या नावावर रुजू आहेत. पण एक खूपच माझ्या जवळचं गाणं आणि ते जेव्हा तुमचं आहे हे मला कळलं आणि मला जेव्हा कळलं की मला ह्या व्यक्तीला भेटण्याचा योग येतोय तेव्हा मी खरंच खूप धन्य झाले आणि गाणं म्हणजे हीच आमुची प्रार्थना. अगदी मनाजवळचं गाणं आहे. त्यातले जे शब्द आहेत ते ऐकताना खरंच भारावून जायला होतं. तर ते गाणं तुम्ही लिहिलंय आणि खरंच लिहिताना तुम्हाला काय वाटलं किंवा आजच्या समाजात जी माणुसकी आहे, खरं तर माणुसकी ही हरवत चालली होती असं म्हणतात. पण हे जे काही कोरोना व्हायरस किंवा ह्या सगळ्या गोष्टी ओढावल्या त्यात ती पुन्हा कुठेतरी जागी झाली. तर या सगळ्या परिस्थितीत आणि हे गाणंही तुम्ही लिहिलं तर तुम्ही काय सांगाल? आ, चित्रपटासाठी असं गाणं लिहायला मिळणं हे भाग्य आहे. कारण चित्रपटासाठी सहसा आपल्याला जे नॉर्मली बाजारात विकलं जातं तेच लिहावं लागतं. त्या लागतं दृष्टीने बरोबर. मी मी बराच नशीबवान आहे की मला नेहमी चांगले चित्रपट मिळाले, वेगळे चित्रपट मिळाले आणि जे मला मनापासून आवडतं असं काही मला देता आलं. म्हणजे कट्यार असो, पुष्पक विमान असो, आता एक वेब सिरीज येते प्राईम वरती, बंदिश बँडेट्स म्हणून. तर त्यात काही गाणी आहेत ती पण फार सुंदर गाणी तयार झालीत. शंकर एहसान लॉयचं म्युझिक वगैरे, नसीरुद्दीन शाह त्याच्यात अभिनय करतात, अतुल कुलकर्णी. तर अशी चांगली चांगली कामं मला मिळाली. माझ्याकडे फार काही मी बिझी नाही, माझ्याकडे प्रचंड कामं आहेत असं काही नाही, पण माझ्याकडे चांगली कामं आहेत. त्यामुळे हा, मला तो क्वांटिटीपेक्षा क्वालिटी असणं नेहमी गरजेचं आहे. हा. आणि मी माझा जॉब वगैरे सांभाळून हे सगळं करत असल्याने मी त्या बाबतीत चुजी असतो की मला जे हम्म. आवडतं तेवढंच मी करतो. बाकी जे मसाला गोष्टी करायला बरेच आहेत. तर हे करताना जेव्हा माझ्याकडे पुष्पक विमानचं काम आलं तेव्हा मी इथे नव्हतो. मी माझ्या कामाच्या संदर्भात भारताबाहेर होतो. मला पुष्करदाराचा फोन आला की असं असं आपल्याला करायचं. म्हणजे आधी त्या चित्रपटाबद्दल आम्ही डिस्कस केलेलं होतं. तर प्रार्थनेवरती असं करायचं असं ठरलं. म्हटलं बघूया काय करायचंय. प्रार्थना म्हटल्यावर तुला काय अपेक्षित आहे, तर देवाधर्माचं काही. तर तो म्हणाला नाही तसं काही नाही, मला मला चांगला मेसेज द्यायचा. म्हटलं बरं, मग तुला देश, संविधान, देशभक्ती असं ह्या गोष्टी अपेक्षित आहेत का? तो म्हणाला हे बघ, खेड्यातली शाळा आहे त्यामुळे भाषा अत्यंत सोपी हवी आणि संदेश असा की जो माणसाच्या जगण्याला उपयोगी पडेल. कारण त्या चित्रपटातला जो शिक्षक आहे तो मुलांना सिलेबसच्या बाहेरचं काही शिकवतो जे त्यांना आयुष्यात उपयोगी पडत असतं. आणि त्या चित्रपटात जेव्हा ते कठीण प्रसंगात अडकतात ती मुलं, तेव्हा त्या शिक्षकाने शिकवलेल्या गोष्टी त्यांना त्या प्रसंगातून बाहेर काढायला उपयोगी. त्याचा कॉन्सेप्ट आहे साधारण. तर असं काही हवं जे ग्लोबली युनिव्हर्सली आपल्याला अपील होईल. पण त्याची भाषा फारच लोकल हवी, अगदी साधी सोपी हवी. तेव्हा काही ती 2-4 ड्राफ्ट मी दिले पण अपेक्षित काही जुळत नव्हतं. मग इथे आलो जेव्हा भारतात तेव्हा आम्ही एक मीटिंग घेतली कौशल्यदाच्या घरी. कौशल्यदाच्या घरी बसलो. मग आम्ही आम्ही ते गाणं सोडून इतर सर्व गाण्यांच्या गप्पा मारायला लागलो. आणि मग विषय असा डेव्हलप मनात एक सबकॉन्शियस माइंड मध्ये डेव्हलप होत असतो आणि ती ओळ आली. आणि मी कौशल्याला म्हटलं, कौशल्याला ही ओळ बघ, की हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी सम वागणे. अगदी साधे सोपे शब्द आहेत. तेव्हा पुष्करदादा म्हणाला हेच अपेक्षित आहे, आता लिह याच्यावरती. आणि मग त्याच दिवशी संध्याकाळी पूर्ण गाणं, धर्म जाती प्रांत भाषा भेद सारे संपुदे, हा इथे पहिले मी ड्राफ्ट मध्ये भेद सारे संपुदे लिहिलेलं. आणि मग मी विचार केला की भेद म्हणजे जर मी व्हरायटी या अर्थाने म्हटलं तर व्हरायटी
हे जे आपण हे म्हणतो ना की भारतामध्ये विविधतेतील एकता आहे, विविधता संपली तर एकत्र आहे. त्या विविधतेमध्ये सौंदर्य आहे. तर मग आपल्याला नक्की काय बोचतंय? हे भेद बोचतायत तर नाही, यातले द्वेष बोचतायत. हम्म. माझा आणि तुझा यामध्ये मला माझंही आवडतं आणि मला तुझंही आवडतं असं जर असेल तर काहीच हरकत नाहीये. पण मला माझं आवडतं, मला तुझं आवडत नाही, इथे गंडलोय आपण. त्यामुळे धर्म जाती खरंय. प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुली आणि पुन्हा पसरो जगावर शुद्धतेचे चांदणे. आणि मग ते पूर्ण गाणं त्या रात्री पूर्ण झालं. पण खूप सुंदर विचार आणि खूप छान संदेश त्या गाण्यातून मिळतो आणि ऐकताना खरंच अंगावर काटा येतो. दुसरी गोष्ट कट्यार काळजात घुसली. कट्यार काळजात घुसली हा चित्रपटातली जी दोन गाणी आहेत, दिल की तपिश आणि यार इलाही, ही दोन्ही गाणी तुमची आहेत, जी उर्दू ढंगातली आहेत. दोन्हीही गाणी नाही आहेत ती या अप्रतिम. या 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 उर्दू मधली यारीला ही दिल की तपिश, सुरसे सजी संगिनी, शाहे तरन्नुम, ही चार चार गाणी आहेत टोटल उर्दूतली. आणि ओके. मराठीतलं अरुण किरणी. अच्छा. ओके. ओके. तर ह्यातनं ही जी गाणी आहेत ती अप्रतिमच आहेत आणि यार इलाही हे गाणं ऐकताना तर खरंच डोळे बंद केल्यानंतर अंगावरती शहारे येतात, इतकं त्या गाण्यातल्या शब्दांमध्ये ताकद आहे. पण मग इतका सगळा अभ्यास करताना काय म्हणजे असतं आणि कसा करावा इतका सगळा अभ्यास, ज्याचा जे सांगताना आमच्या आजच्या लेखक आणि कवी होऊ इच्छिणाऱ्यांना त्याची मदत होईल? प्रामाणिकपणे सांगा, कॉलेजमध्ये गेल्यावरती तुम्ही जो काही अभ्यास केला आणि अभ्यासाव्यतिरिक्त जे काही केलं त्यातलं आज काय आठवतं? जे अभ्यासाव्यतिरिक्त केलं तेच आठवतं. केलंय ते. हो काय? हा, त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा अभ्यास करण्यापेक्षा त्या गोष्टीवरती प्रेम करा. मग ते बरोबर. आपोआप तुमच्या आत्मसात होत जातं. प्रेम हे शिकवावं लागत नाही. एकदा एखाद्या व्यक्तीवरती किंवा एखाद्या गोष्टीवरती किंवा एखाद्या भाषेवरती तुम्ही जेव्हा प्रेम करता तेव्हा मग आपल्याला शिकावं लागत नाही. आपल्याला ते आत्मसात होत जातं. आपल्याला ती आवड निर्माण होते. आपल्याला ते आज जास्तीत जास्त त्यात सौंदर्य भरावं असं वाटतं. हे तसं आहे. आणि यार इलाही किंवा हीच आमची प्रार्थना, या दोन्हीच्या मागचा मूळ कॉन्सेप्ट हा मानवतेचा आहे. म्हणजे यार इलाही मध्येही हम्म. शेवटी इंसानने इंसान से संभाली आहे दुनिया, आणि इथे माणसाने माणसाशी माणसाचं वागणं हे हे एकच आहे की या जगाला सर्वात जास्त धोका जर कोणापासून असेल तर तो माणसापासूनच आहे. आणि या धोक्यापासून या जगाचं रक्षण जर कोणी करू शकत असेल तर तो माणूसच आहे. माणूसच आहे. दुसरं कोणी येणार नाही. त्यामुळे हाच संदेश त्यात आहे. खरंय. दुसरा आणखीन एक प्रश्न या सगळ्याच्या अपार्ट मला विचारावासा वाटतं, की तुम्ही कवी आहात, तुम्ही गीतकार आहात, तुम्ही लेखक आहात आणि त्यावरूनही तुम्ही बँकेत जॉब सुद्धा करता. तर मग ही सगळी कसरत जी आहे तारेवरची ती तुम्ही कशी सांभाळता? अ, हे जे सगळं आहे ना, याच्यामध्ये तुम्ही एक घटक जो विसरलात ना, त्या घटकामुळे मी सांभाळतो. मी एक पती आहे, मी एक पिता आहे, मी एक पुत्र आहे, माझी एक फॅमिली आहे. त्यामुळे हे ज्या ज्या दोन ओळखी तुम्ही मला आता सांगितल्या, त्या दोन ओळखींसाठी मला जो वेळ मिळतो ना, तो या तिसऱ्या ओळखीच्या किमतीवरती मिळतो. ते खरंय. माझ्यासाठी जे ऍडजस्ट करतात, त्यामुळे मी आज जो आहे तो आहे. नाही आणि म्हणूनच ठेवलंय, की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. तर तुमच्याही मागे ती अशीच आहे. तुम्ही आतापर्यंत खूप यशस्वी वाटचाल करत इथपर्यंत पोहोचलेला आहात. माझ्या माझ्या आणि माझ्या मागे असे माझ्या मागे 3 स्त्री आहेत. माझी आई, माझी पत्नी, माझी मुलगी. अरे वा! म्हणून तर ही सगळी एवढी मोठी यशस्वी वाटचाल आहे आणि ती अशीच पुढे चालत राहणार आहे आणि आणखीन यश तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला यश मिळो ही आमची प्रार्थना आहे देवाकडे. याचं कारण आहे की तुमच्या ज्या कलाकृती आहेत त्या अगदी दर्जेदार आहेत आणि त्या आम्हाला सतत ऐकायला मिळत राहो हीच आमची प्रार्थना आहे आणि तुम्हाला सदिच्छा सुद्धा आहे. तर आपण या कार्यक्रमाच्या शेवटाकडे पर्यंत आलेलो आहोत. तर एक प्रश्न एक गमतीशीर विचारायचा आहे की सध्या लॉकडाऊनचं जे काही सुरू होतं ते सुरू होतं. इतके दिवस आपण सगळे घरात बसून होतो. कलाकारांना तर आणखीन याची झळ पोचली आहे कारण कार्यक्रम बंद आहेत, सगळ्या गोष्टी बंद आहेत. पण एक माणूस म्हणून जेव्हा हा लॉकडाऊन पूर्णपणे सुटेल आणि आपल्या सगळ्यांना बाहेर जाण्याची परवानगी मिळेल, तेव्हा पहिली गोष्ट तुम्ही काय कराल? भटकीन प्रचंड. हम्म. घरात हम्म. बसून तेच झालं, कारण मी सहसा फार भटकणारा माणूस आहे. त्यामुळे मी भटकीन. आणि आणि म्हणूनच मला असं वाटतं की आणि तुम्ही मी अवधूत खाण्यावरती गुप्तेंबरोबर प्रचंड प्रेम चल करतो. भटकूया असं म्हणत अरे होतात. हो, 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 हो. ते गाणं तेच ना. ते लडाखचं गाणं त्याच मूडमध्ये आलं. आणि माझं खाण्यापिण्यावरती प्रचंड प्रेम असल्याने एकदा लॉकडाऊन सुटला ना की मी वडापाव आणि पाणीपुरी ह्या 2 गोष्टीवर हात मारणार. अरे वा! खवय्ये पण आहात म्हणजे तुम्ही.
तर खरंच खूप मजा आली आजच्या या सेशनला. खूप अभ्यासपूर्ण झालं खरं तर आजचं हे सेशन, आणि आम्हाला खूप ऐकायला आवडलं. खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. छान छान कविता तुम्ही आमच्या समोर सादर केल्या. तुम्ही इथे आलात. आमच्या काही रसिक प्रेक्षकांमध्ये जे असे सुद्धा आहेत जे कवी होऊ इच्छितात, लेखक होऊ इच्छितात, त्यांच्यासाठीचं हे सेशन मार्गदर्शनपर आहे. तर खरंच खरंच खूप धन्यवाद. तुम्ही इथे आलात, आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारलात. तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल विश्वप्रयोग क्रिएशन्सच्या वतीने तुमचे आभार. थँक्यू. आणि असेच आपण भेटत राहूयात. तुम्ही पुन्हा पुन्हा आम्हाला भेटत राहा विश्वप्रयोग क्रिएशन्सच्या वतीने, आणि आमच्याशी संवाद साधत राहा. धन्यवाद. धन्यवाद.